नमस्कार मंडळी, स्वर्ग कोकणचा या यूट्यूब चॅनलवर मी देवान आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा ब्लॉग आहे गणपतीच्या आगमनातून बियांची भाजी बनवायची, म्हणजे काजू बियांची. आणि ज्या मंडळी मे महिन्यातून सुकडीच्या बिया, म्हणजे ज्या सुक्या काजूच्या बिया असतात, ते जमा केलेल्या होत्या. ते त्या पावसाळ्यातून अशा किंवा काही लोक भाजतात, भाजी पण करतात. तर मम्मीने काल परवा 2 दिवसा आधी पाण्यामध्ये फुगण्यासाठी ठेवलेल्या होत्या. सो मंडळी, ते आता बियाशा एकदम मस्त फुगल्यात आणि त्यांची आता भाजीची रेसिपी बनवायची. गणपतीच्या आगमनातून थंडगार वातावरणातून काजूंच्या बियांचा चुलीवरचा बेत. चला पाहूया, व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, गणपती बाप्पा पण आज मकरामध्ये आज ठेवायचे. ते एकदम असे त्यांना डायमंड विमंडनी असे सजवणार आणि नंतर आपण गणपती बाप्पाला मकरामध्ये ठेवूया, म्हणजे आमच्याकडे डेकोरेशनमध्ये ठेवतात. चला बघूया मंडळी. गणपतीच्या आगमनातून इथं बघा काजूच्या बियांची भाजी इथं कापायचे, ते करायची आपल्याला भाजी उद्या. हे बघा, या सुकडीच्या बिया असतात त्या पाण्यामध्ये एकदम फुगवशी ठेवल्या होत्या फुगण्यासाठी. आणि या बघा, आता अशा कटिंग करून आपण अशी गर काढून घेऊया. बघा मम्मी इथं कापते गर बिया. हे बघा बिया कशा कापतात, त्या अशा विल्याने अशा 2 तुकडे करतात. या मंडळी, आता या सर्व आपण बिया आता कापून घेऊया. चला. सो मंडळी, अशा थोडक्यात बिया काढून अशा घर काढून घेऊया. बघा अशा नंतर हे पाण्यामध्ये उकडून काढायचे. अशा विल्याने अशी घर काढायचे. चला मंडळी, आता फटाफट आपण घर काढून घेऊया आणि बियाची भाजी करायला सुरुवात करूया. चला. सो फायनली मंडळी, आपल्या कालच्या बिया ज्या कटिंग करून झालेल्या त्या बघा अशा प्रकारे या कटिंग करून झाल्या. आणि इथं साहित्य लागणार आहे, म्हणजे ते आपले घरगुती मसाले आणि गोडा मसाला आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण आणि बटाट्याचे आता पीस करून घ्यायची, कटिंग बारीक बारीक. बघा आता मम्मी करते. आणि इकडे टोप ठेवला आहे व्हायला चुलीवर. आता टोपामध्ये थोडंसं तेल टाकूया. आणि इकडे कढीपत्ता राहिला टाकायचा. तर कढीपत्ता बघा इथं कढीपत्ता घेतलेले 2 पानं. पहिल्यांदा मंडळी लसूण टाकून घेऊया तेलामध्ये. लसूण एकदम अशी तडतडली पाहिजे तेलात, तसं तेल टाकलं पाहिजे. हे बघा. नंतर हे काय, कांदा. तर लसूण आपली चांगली कटून घेतलेली आहे. आता कांदा टाकलेला आहे, थोडं कटिंग केलेला. नंतर सगळं तर तेलामध्ये एकदम मिक्स करून घेऊया. विस्तो पण चांगला भेटला आहे. नंतर टोमॅटो. नंतर कढीपत्ता इथं ॲड करायचा आहे. नंतर आपले घरगुती मसाले, ते म्हणजे लाल पावडर, तिखट आमच्याकडे म्हणतो बघा. हे काय, ही थोडीशी हळद. आता हे सगळं मिश्रण तेलामध्ये एकदम एकजीव करून घेऊया. हा खमंग असा वास सुटलाय फोडणीला. आणि आपला घरगुती मसाला, त्याच्यामध्ये मग मी काय काय टाकतात, खोबरं, बुकी, अजून कांदा, लसूण, त्याच्यामध्ये खोबरं, धने पावडर ना, अजून कांदा, अजून मीठ, लसूण. अशा प्रकारे या घरगुती असं ह्याच्यापासून मसाला बनवतात. तर आमच्याकडे असा गोडा मसाला म्हणतात त्याला. अद्रक आपण टाकू शकता आपल्या हिशोबाने, तरी पण आम्ही टाकलेला आहे मसाला. आम्ही याच्यात ॲड केलेलं आहे अद्रक. बघा. आता नंतर शेवटीला कोथिंबीर, आपली कटिंग केलेली जी कोथिंबीर होती आता ती ॲड केलेली आहे.
हे बघा आता मस्त असा मसाला झाला आहे तयार. आता हे आपले बिया काजूच्या सुकडीच्या बिया त्या आता फोकशी ठेवल्या होत्या, त्या काल कटिंग केलेले त्या आणि बटाटा टाकले. आता ह्याच्यामध्ये या बटाट्यामध्ये एकदम असं मिसळून घेऊया. आणि थोडंसं इथे पाणी ॲड केलेलं आहे. आता किती मिनटं लागतील शिजायला? अर्धा तास लागेल मंडळी. आता आपण तोपर्यंत वाट पाहूया. तोपर्यंत आपला गणपती मकरामध्ये ठेवतील, म्हणजे डेकोरेशनमध्ये ठेवतील. कधी ठेवतील? पूजा झाल्यावर गणपती डेकोरेशनमध्ये ठेवतील, ते आपण नंतर आपण शूट करून दाखवूया. तोपर्यंत अर्धा तास थांबूया. तोपर्यंत आपली भाजी शिजून रेडी होते. आणि मीठ राहिलं टाकायचं, ते आता टाकून घ्या. चला अर्धा तास थांबूया मंडळी. सो मंडळी तुम्ही पण अशी काजूच्या बियांची भाजी बनवू शकता. आणि आज काल मी जे गणपती बाप्पाला डायमंड लावले ते तुम्हाला आज दाखवतो. चला बघूया. सो मंडळी तुम्हाला डायमंड हे कसे वाटले? कारण कमी आणले होते, कसं वाटलं कमीमध्ये सजवलेलं आहे, कसं वाटलं कमेंटमध्ये आवर्जून कळवा. हे बघा. आणि इकडे डेकोरेशनचं काम सुरू आहे. हे बघा झाडांना बघा कशी फुलं आली, फुल झाडांना. आणि तिथं तर प्रचंड असा गेटच बांधलाय. आणि वरच्या साईडला पण फुलं आहेत. शेती ते एकदम विचारू नका. हे बघा कशी झुलझुल वाऱ्यावर वाहते. मोरया मोरया आमचा मोरया 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 मोर तुझी ही छाया कायम तुझे माझ्या मोरया आभावर तुझी ही छाया कायम तुझे माझ्या मोरया आज तुझीच आभा मोर.
सो फायनली मंडळी आपला गणपती बाप्पा मकरामध्ये काल बसला होता आणि आजचा दुसरा दिवस. आणि काजूची बियांची भाजी एकदम अप्रतिम झाली होती. आणि शूट करता आलं नाही कारण मोबाईलला चार्जिंग पण कमी होती, ती लावली होता तो. सो मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये आवर्जून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल आणि फटाफट सबस्क्राईब करा. भेटू असेच कोकणातल्या नवीन एकदा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. येऊ कोकण आपलंच असे. टाटा बाय बाय. काळजी घ्या.